सप्तम जय महाराष्ट्र. या निवडणुकीमध्ये माझं नाव स्वप्नील शंकर कुंडले, प्रभाग क्रमांक 10 क या जागेसाठी आपली निशाणी आहे कपबशी. त्यासाठी मी उभा आहे. बरेच वर्ष झालं शिळफाटा या विभागात किंवा माझ्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये की निवडणुका होत आहेत. जुना चेहरा 10-15 वर्षाला एकच चेहरा सातत्यानं तोच निवडून येत आहे. तर निवडून येत असताना की प्रभागाची जी कामं आहेत, महत्वाचे जे मुद्दे आहेत, आपण आता स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष झाले. गटार, रस्ते, पाणी याच विषयावर अजून फिरतोय. ह्याच्या पुढे आपल्याला जायला पाहिजे की नाही? तर पुढे जाताना प्रभागातील सगळे आमचे युवक मंडळी असतील किंवा जुने कार्यकर्ते असतील, यांचं असं म्हणणं होतं की पर्याय कोणते निर्माण व्हायला हवा. तर पर्याय म्हणून सर्व माझ्याकडे बघत आहेत आणि त्यांचा मला आशीर्वाद सुद्धा भेटलेला आहे. आणि प्रचारात जो प्रतिसाद मिळतोय की बदल हवा, तो बदल हा स्वप्नील कुंडले यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 10 मध्ये भेटेल एवढंच मला विश्वास आहे. आणि त्या विश्वासावर आपण 2 तारखेला किंवा 3 तारखेला आपल्याला समजेलच काय विश्वास आहे तो. प्रथम तर असं आहे की नगरसेवकाचं कामच आहे, गटार, रस्ते, पाणी किंवा नगर प्रशासनाचं कामच आहे, ते तर आपण करणारच आहोत, त्यात तर दुमत नाही. पण त्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं पाहिजे लोकांना. गटार, रस्ते यात आपण अडकून राहण्यापेक्षा माझा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता की आम्ही काय करणार. तर आम्ही काय करणार ह्याबद्दल तुम्हाला एक थोडक्यात माहिती सांगतो की सर्वप्रथम आपल्या प्रभागामध्ये बरेचसे बेरोजगार युवक आहेत. त्यांच्यासाठी आपण आमच्या माध्यमातनं जवळपासची इंडस्ट्री असेल किंवा इथं प्रभागातील बरेचसे खाजगी बँका असतील किंवा इतर काही ह्या गोष्टी असतील, ह्यामध्ये आपण युवकांना नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करू. किंवा एखादा उद्योजक असेल, नवीन तो काहीतरी उद्योग करू पाहतो, त्याला आपण शासनामार्फत काही सहकार्य करता येईल ते करणार. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की नगरपालिके बसेस आहेत आपल्या, त्या बसेस बरेचसे विद्यार्थी फाट्यावरनं खोपोलीत जातात. कॉलेज असो किंवा शाळा असो किंवा ट्युशन असो, तर विद्यार्थ्यांसाठी किंवा महिलांसाठी मोफत बस सेवा फक्त नगरपालिका बसेस सेवा त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. परत अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे, प्रभागात आपलं एक हक्काचं केंद्र आपल्याला चालू करायचे, ज्या मार्फत एखादा व्यक्ती असो सकाळी 9 ते 6 ड्युटी करतो, त्याला त्या टायमात जाता येत नाही किंवा शनिवारी रविवारी त्याला सुट्टी असते पण शासकीय कार्यालय बंद असतात, त्यामार्फत आपण एक माणूस निवडणार. त्या माणसामार्फत हे सर्व कामं तो माणूस करणार. म्हणजे एक अधिकारी किंवा आपण त्याला बोलू शकतो, अधिकारी नाही बोलू शकत, एक आपला हक्काचा माणूस म्हणून एक प्रतिनिधी आपण निवडणार, त्यावर ते हक्काची कामं सगळी तो करणार. बरं, मुद्दा असा आहे की प्रभागात यशवंतनगर असो किंवा आपला पटेल नगर असो, उमरजी पटेल नगर असो, खालचा डीसी नगर असो, ह्या प्रभागामध्ये की प्रत्येक नाक्यावरती जसं महत्वाचं मोठं जैन मंदिर असेल किंवा पुढचा अंबेमाता मंदिर असेल, तिथे एक स्ट्रीट लाईट सोबत एक कॅमेरा असणं महत्वाचं आहे. किंवा त्यामुळे काय होईल, प्रशासनाचं आणि कायदा सुव्यवस्था निघून राहील. पुढे पातळगंगा नदीचा परिसर जो आहे, जिथे आपण पार्किंग म्हणतो त्याला किंवा तळा म्हणतो, त्या तळ्याच्या आजूबाजूला जसं आता ठाण्यामध्ये तलावपाली आहे, तिथे एक लोकांना फिरण्यासाठी एक वॉकिंग ग्राउंड पाहिजे किंवा वॉकिंग रोड हवाय. तिथून एक पर्यटन आपल्याला सुरू होईल. आणि आपल्या घरी, आणि आता बरेचसे असे प्रश्न आहेत, खोपोली आपल्या घरी कोण पाहुणा आला की त्या पाहुण्याला कुठे न्यायचा हा प्रश्न पडतो. मठाशिवाय काही आपल्याकडे ऑप्शन नाहीये. तर एक विरंगुळा म्हणून एक पाहिजे काहीतरी. प्रभागातील आपल्या आता नगरपालिकेच्या बालवाड्या असतील, यांची अवस्था तुम्ही बघितलीच असेल, ते काही दुमत नाहीये. त्या बालवाड्यांना कसं आपल्याला डेव्हलप करता येईल आणि विद्यार्थ्यांच्या खांद्यावरची बॅग चेंज करून आपल्याला एक टॅबलेट त्यांना द्यायचं, असं आपलं एक धोरण आहे की मुलगा शाळेत जाताना फक्त टॅबलेट घेऊन जायला पाहिजे. या अशा महत्वाच्या गोष्टी आहेत. परत प्रभागातले गटारांचा प्रश्न, जसं जैन मंदिरचा परिसर आहे, तो पावसाळ्यात पूर्ण स्विमिंग पूल होऊन जातो. आणि मला स्वतःला तिथं पोहत पोहत जावं लागतं यशवंतनगर पर्यंत. तर आपण ती एक सुविधा करणार आहे की तिथे पंप, असे हायड्रॉलिक पंप लावून ते पाणीचा निचरा कसा करता येईल. कारण की तिथली जी भूरचना बघितली ना, त्या भूरचनेच्या हिशोबाने तिथं आपल्याला एक पंपची व्यवस्था करून आणि तिथल्या गटारांची हाईट वाढून काहीतरी आपलं अंडरग्राऊंड गटारे करण्याचा माझा एक मानस आहे. बाकी पाणी आणि हे तर आपण करणारच आहे. प्रभागामध्ये सर्वात महत्वाचं यशवंतनगरचा असा भाग आहे, तिथे काय होतंय की कचरा आणि व्यवस्थापनाची काही सोय नाहीये.
कोणी कुठेही काही टाकते कचरा, त्यामुळे तो रोगराई प्रत्येक सीझनला येत असते रोगराई. त्यासाठी आपण आठवड्याला किंवा 15 दिवसांनी ते लसीकरण मोहीम किंवा फवारणी मोहीम असं एक चालू करणार आहे. कारण की तिथे जसं सीझन बदलतो तिथं रोगराई पसरते आमच्या एरियामध्ये. त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. हो, आणि सगळ्यात महत्वाचं, प्रभावामध्ये जे प्राणी आहेत, प्राणी त्यांच्यासाठी एक अंत्यविधी केंद्र सुरू करायचं आपल्याला. की प्राणी असो कोणी असो त्याला पण एक जगण्याचा हक्क आहे, किंवा मरल्यानंतर त्याचे जे मेल्यानंतर काही जे विधी असतात त्यासाठी एक आपल्या हक्काचं केंद्र सुरू करायचं आहे. आणि त्याचं नियोजन कसं करता येईल यावरती आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि सर्वात महत्वाचं, जो माझा भाग आहे प्रभाग क्रमांक 10, ह्यामध्ये बरेचसे अशी मंडळी आहेत ते त्यांचं हातावर पोट आहे. मग ते त्यांना घरात काही कार्यक्रम असतो, समजा लग्न समारंभ असेल, हळदी समारंभ असेल, बारसं असेल किंवा काही कार्यक्रम असेल, त्यासाठी आपण एक शासनाचा एक हॉल तिथे चालू करायचा आहे. ज्या हॉलमध्ये 50 एक 100 एक माणसं येतील आणि त्या हॉलच्या माध्यमातून आपण त्यांना एक 1000 किंवा 500 जी शासकीय दरातली पावती घेऊन त्या हॉल त्यांना पुरवायचा आपला एक मानस आहे. कारण की एखादा हॉल घ्यायचा म्हटलं, कार्यक्रम ठेवायचा 40-50 हजार रुपये लागतात. तर लोकांसाठी एक आपला एक हक्काचा हॉल पाहिजे की नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. वडिलांनी जो 20-25-30 वर्षाचा जो वारसा समाजसेवेचा घेतलेला आहे, निस्वार्थ राजकारण तर मध्ये नाही, समाजकारण जे करत आले, तोच वारसा मी आता पुढे घेऊन चाललेलो आहे. आणि निवडून येऊ न येऊ हा पुढचा प्रश्न आहे, पण काम करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी करत राहणार. लोकांनी जो आपल्याला कौल देतो, द्यावा न द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे, पण कामाचा कौल मी देणार 100%. मी प्रभाग क्रमांक 10 मधील मतदारांना एवढंच आवाहन करेल की येत्या 2 डिसेंबर रोजी कपबशी या चिन्हावरती बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 10 चे अपक्ष उमेदवार स्वप्नील शंकर मुले हे माझा चिरंजीव आहे आणि हे आपल्या निवडणुकीसाठी उभा आहे. तर आपण तर मला ओळखतातच की आपण आतापर्यंत सर्व थरातील लोकांचे कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता समाजकारण करून आपण त्यांना आज 25 ते 30 वर्षापासून टोटल लोकांना आपण मदत मिळून शासनाच्या दिलेली आहे. जे काही कामं असतील ते प्रभाग क्रमांक 10च्या मधले आपले जे काही कामं असतील, अडचणी असतील, त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण आपला मुलगा उभा केलेला आहे. त्या मुलाच्या माध्यमातून तो आणि मी सुद्धा यापुढे सुद्धा जसे कामं करत आलो त्याचप्रमाणे आपण पुढचे कामं करणार आहोत. तर या प्रभाग क्रमांक 10च्या उमेदवारांना म्हणजे मतदारांना मला कळकळीची विनंती करायची आहे की आपण स्वप्नील कुंडले यांच्या कब्बशी बटनाला बहुमत देऊन विजयी करावा, हा एक मी आपण मतदारांना आवाहन करत आहे.